हाय फ्रेंड, वेलकम टू मेजवानी शो. तर आज आपण मेजवानी शोमध्ये मँगो सिरीजमधील 5वा प्रकार पाहणार आहोत आणि तो म्हणजे मँगो केक. तर हा मँगो केक आपण मैद्यापासून बनवलेला नाही, गव्हाच्या पिठापासून सुद्धा नाही बनवलेला, तर हा आपण रव्यापासून बनवलेला आहे. तर हा आहे आपला रवा मँगो केक. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. आपला छान असा हा जो मँगो केक आहे याचा टेक्स्चर बघा, त्याचा रंग बघा, अतिशय सुरेख आलेला आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा तयार झालेला आहे. तुम्ही आता या ठिकाणी एक पीस कट करून दाखवते, पाहू शकता. खूप सहज आपला हा केक जो आहे तो कट होत आहे आणि या ठिकाणी पहा किती तो स्पॉन्जी आणि फ्लफी मस्त तयार झालेला आहे. तर हा केक कसा करायचा, चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर मी या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये मी 1.5 कप रवा घेणार आहे. तर रवा आपल्याला रेग्युलर रवा आहे, मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. 1.5 कप मी या ठिकाणी रवा घेतलेला आहे. बाऊल आता आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि एक मिक्सर जार घेऊयात. मिक्सर जारमध्ये मी अर्धा कप साखर टाकून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 कप मँगोचे तुकडे टाकून घेतलेले आहेत, म्हणजे आंब्याचे तुकडे टाकून घेतलेले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 1/4 कप मी या ठिकाणी तूप टाकून घेतलेलं आहे, आपलं घरचं तूप आहे. त्यावर हे आता आपण मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत. जर तुम्हाला थोडं गोड हवा असेल, अजून आंबा तुमचा आंबट असेल, तर तुम्ही 2-3 चमचे साखर वाढवून घेऊ शकतात. तर या ठिकाणी छान असं आपल्याला हे आंब्याची प्युरी जी आहे, आंबा, साखर आणि तूप घालून आपण हे मिक्सरला मिश्रण तयार करून घेतलेलं आहे, ते आता आपण रव्यामध्ये ॲड करून घेऊयात. तर ह्या ठिकाणी रव्यामध्ये ॲड करून घेतल्यानंतर ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट अँड फोल्ड पद्धतीने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, संपूर्ण रवा जो आहे तो मँगो पल्पने कवर झालेला आहे. म्हणजेच तरी पण आपल्याला ह्यामध्ये आता आपण अर्धा कप दूध ॲड करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी अर्धा कप दूध टाकून घेत आहे आणि हे तुम्ही थोडं थोडं करूनही टाकून घेऊ शकतात. तर छान असा आपला हा जो रवा आहे यामध्ये आपल्याला दुधात व्यवस्थित मिक्स करून बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं करून तुम्ही यामध्ये दूध ॲड करून घेऊ शकतात आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पहा, आपलं दूध जे आहे ते छान असं रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर इथे आता आपण हा जो रवा चं बॅटर तयार करून घेतलेलं आहे केकसाठी लागणारं, ते आपल्याला आता थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे पहा, छान असं संपूर्ण दूध मिक्स झालेलं आहे आणि आता आपण हे झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तर इथे बघा, अर्ध्या तासानंतर आपला जो रवा आहे तो छान असा फुललेला आहे. तर इथे पहा, छान असं आपलं जे आहे मिश्रण तयार झालेलं आहे, केकचं बॅटर तयार झालेलं आहे. यामध्ये मी बेकिंग पावडर घेत आहे. तर मी डब्बीतली बेकिंग पावडर घेतलेली आहे. तर या ठिकाणी अर्धा चमचा आपल्याला इथं बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे. बेकिंग पावडर टाकून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी बेकिंग सोडा टाकून घेत आहे. आपला खाण्याचा सोडा आहे, तर रेग्युलर सोडा टाकून घेतलेला आहे. आता आपण हे छान असं ॲक्टिव्ह करायचं आहे. तर मी या ठिकाणी थोडंसं दूध टाकून सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिव्ह करून घेतलेली आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे छान मिक्स, आपल्याला कट अँड फोल्ड मेथडने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर छान असा आपला इथे जो बॅटर आहे तो केकचं ते थोडी फास्ट प्रोसेस करायची आहे. तर इथे हे छान असं आपलं व्यवस्थित संपूर्ण केकचं जे बॅटर आहे ते छान मिक्स झालेलं आहे. आता आपण तयार करून घेतलेला टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी बटर पेपर लावून टीन तयार करून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर या ठिकाणी तेल आणि मैद्याने पण ग्रीस करून घेऊ शकतात. तर इथे बघा, हे छान असं आपलं बॅटर टाकून व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि छान असं ते आपल्याला स्पॅच्युलाने पसरून झाल्यानंतर टॅप करून घ्यायचं आहे, बिलकुल असं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे. तर असं 3 ते 4 वेळेला टॅप करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण काही ड्रायफ्रूट्सचे काप टाकणार आहोत. तर या ठिकाणी मी फक्त बदामाचे पीसेस जे आहे ते टाकून घेत आहे. बदामाचे कात्रण टाकून घेतलेले आहे. या ठिकाणी आपलं रवा मँगो केकचं बॅटर तयार होऊन टीनमध्येच गेलेलं आहे आणि आता आपण ते बेक करायला ठेवणार आहोत. तर मी या ठिकाणी कढईमध्ये बेक करणार आहे. कढई प्रीहीट करून घेतलेली आहे, म्हणजेच गरम करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं केक टीन जो आहे तो ठेवून घेणार आहोत आणि वरून झाकण ठेवून
आपल्याला हे 30 ते 40 मिनिटासाठी मंद आचेवरती छान बेक करून घ्यायचं आहे। तर एक 30 ते 40 मिनिटानंतर तुम्ही पहा केक छान असा आपला फुललेला आहे, तयार झालेला आहे। तर यामध्ये मी स्टिक टाकून आपला केक जो आहे तो मी तुम्हाला दाखवते। अगदी क्लीन अशी आपली स्टिक जी आहे ती निघत आहे। तुम्ही हवं तर या ठिकाणी चाकूचाही वापर करून घेऊ शकतात। आता आपण हा केक काढून घेऊयात आणि याला थंड करून घेऊयात। तर 1-1.5 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपला केक जो आहे तो छान असा थंड झालेला आहे आणि आता आपण याच्या कडा ज्या आहेत त्या चाकूने सोडून घेणार आहोत। तर इथे छान असा आपला हा जो कडा आहे मी चाकूने सहज असं टाकून कडा ज्या आहेत त्या सोडवून घेतलेल्या आहेत आणि एक प्लेट घेऊन त्या प्लेटवर केक अशा पद्धतीने उलटा करून सहज आपला केक टिनमधून आपला केक जो आहे तो रिमूव्ह झालेला आहे, निघालेला आहे। बघा खूप छान असा त्याला कलरही आलेला आहे, टेक्स्चर आलेला आहे। तर तुम्ही ते पाहू शकता खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपला हा केक इथे तयार झालेला आहे। त्याचा रंग सुरेख आलेला आहे, त्याचबरोबर टेक्स्चरही छान आलेला आहे। तर अतिशय उत्तम आपला इथे रवा मँगो केक तयार झालेला आहे। तर मी या ठिकाणी तुम्हाला एक पीस कट करून दाखवते। तर इथे तुमचासुद्धा केक आहे तो छान असा तयार होईल, तेवढाच छान फ्लफी स्पॉन्जी तयार होईल जर तुम्ही या ठिकाणी सांगितलेल्या सगळ्या पद्धत जी आहे ती व्यवस्थित फॉलो केली, मेजरमेंट व्यवस्थित घेतले तर तुमचासुद्धा केक असाच सुंदर असा तयार होणार आहे। तर बघा छान असा कट करायला एकदम इझी गेलेला आहे आणि छान असा स्पॉन्जी आपला केक तयार झालेला आहे। रेसिपी आवडली तर एक लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।